वन्हाळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ गिरिजाबाई धर्माजी पाटील यांची बिनविरोध निवड। वन्हाळी येथील महिलेला मिळाला सरपंच पदाचा बहुमान। देगलूर तालुक्यातील खानापूर सर्कलमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वन्हाळी ग्रामपंचायतची आज सरपंच पदासाठी सौ गिरिजाबाई धर्माजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। गावातील एकोपा व गावाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागावा, गावातील राजकारण हे विकासासाठी असावे ही भावना मनात धरून सर्वानुमते वन्हाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सौ गिरिजाबाई धर्माजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी बालाजी पुष्पलवार यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली। ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय नारायण कोडगिरे, तलाठी ए.बी. ठाकूर, बीड जमादार इंगोले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। गिरिजाबाई धर्माजी पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल लिंगण केरूर येथील गंगाधर पाटील कदम यांनी विशेष सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी सदस्या मुक्ताबाई माधवराव पाटील, माजी सरपंच चंद्रबाई सायनाथ दोसलवार, उपसरपंच शकीलाबी अजित शेख, श्याम लक्ष्मण अंकावार, संदीप हनुमंत दोसलवार, यशवंत माधवराव पाटील, विठ्ठलराव गंगाराम पाटील आदी गावातील मान्यवरांची उपस्थिती होती। पदाचा बिनविरोध निवड झालेली आहे। आजचा हा दिवस आपल्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे। आज वन्हाळी येथे श्रीमती गिरिजाबाई धर्माजी पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सगळे गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील विकास कामासाठी आम्हाला सगळ्यांनी गावकऱ्यांनी सहकार्य करावं एवढी आमची अपेक्षा आहे। वन्हाळी ग्रामपंचायत ही एकूण किती सदस्यांची ग्रामपंचायत आहे? 9 ग्रामपंचायत सदस्य। आणि ज्यावेळेस सरपंच पदासाठी सौभाग्यवती त्यांनी गिरिजाबाई होत्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून कोणी नामांकन दाखल केलेलं नव्हतं, म्हणून त्यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे। तर एकंदरीत आता गाव विकासासाठी आपला विकासाचा काय आराखडा असणार आहे? विकासाच्या संदर्भात काय असं नियोजन काय? आता रस्ते ते वगैरे करून जे गावाचं विकास काम आहे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल। विकास कामात आता जे आमदार खासदार आपलं पूर्ण नाव दोसलवार सायनाथ दोसलवार माजी सरपंच आणि या जे आपलं जे ठरल्याप्रमाणे आम्ही गिरू पाटील गिरिजाबाई धर्माजी पाटील यांना सरपंच करण्याचा आम्ही जे मानस केलं ते आज तडीस नेत आहोत आणि जे सर्वांचं सहकार्य मला लाभलं, जे यशवंत पाटील, श्याम अंकवार, संदीप दोसलवार, चंद्रबाई सायनाथ, मुक्ताबाई पाटील आणि जे सर्व गावकऱ्याच्या वतीनं जे आम्हाला भरघोष पाठिंबा मिळाले आणि त्याचं येणाऱ्या काळात विकास जे राहिलेले अनुशेष आहे की नाही, भरपूर अनुशेष राहिलेले आहे आमच्याकडे, ते भरून काढून गावात पाण्याची टाकी झालेली आहे, रस्ते झालेले नाही, पण पूर्ण रस्ते नाली राहिलेले आहे। काही स्मशानभूमीचा प्रश्न, जागा आहे, अडचण आहे की बाबा बाजूला लांब जागा असल्यामुळं गाववाल्याची इच्छा नाही की स्मशानभूमी आणि गावातील पांदन रस्ते येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू एवढं मी आश्वासन। बरं, खानापूर परिसरातील सर्कलमध्ये सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायतचा उल्लेख केला जातो, पण तुमच्या पुढे अजेंड्याचा प्रश्न काय येणाऱ्या काळात म्हणजे विकासाच्या संदर्भात? आता आमच्या गण वन्हाळी गण आहे 75 माझी 75 आमच्याकडं भरपूर अनुशेष आहे विकासाच्या बाबतीत, ते खासदार आमदार आणि साहेबाच्या माध्यमातून पूर्ण करू। जे गावाचा प्रश्न सुटले ते शहापूर आणि वन्हाळीचा अंतर्गत रस्ता कॉन्टॅक्ट वाढल्यामुळे आमचे अपूर्ण राहिले, त्याचं काम तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो त्याचा पाठपुरावा करावा तुम्ही पत्रकार बनतो।